नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे कृष्णा नदी आणि त्या नदीच्या खोऱ्यामधली संगमस्थळे. ठीक आहे. मागील भागात आपण बघितलं की गोदावरी नदीचे संगमस्थळे. संगमस्थळे म्हणजे काय की ज्या दोन नद्या एका ठिकाणी मिळतात त्या ठिकाणाला म्हणतात संगमस्थळ. ठीक आहे. तर आज आपण बघूया कृष्णा नदीचे संगमस्थळे. कृष्णा नदी हे महाराष्ट्रातली महत्वाची नदी आहे, कारण काय त्या नदीची उपनदी जी आहे कोयना नदी, तिला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर बघूया, कृष्णा नदी आणि कोयना नदी यांचा संगम होतो कराडला, जो आहे सातारा जिल्ह्यातील. सातारा जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी एक वेण्णा नदी आणि कोयना नदी यांचा हा जो आहे संगम होता कृष्णा नदीसोबत. ठीक आहे. तर सातारा जिल्ह्याविषयी बोलायचं झालं तर कराड येथे कोयना आणि कृष्णा नदीचा संगम होतो. तर सातारा जिल्ह्यातील माऊली इथे वेण्णा नदी आणि कोयना नदी कृष्णा नदी यांचा संगम होतो. सांगली जिल्ह्यामध्ये नंतर बघूया सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे वारणा नदी सोबत कृष्णा नदीचा संगम होतो. तर ब्रह्मनाळ येथे येरळा नदी सोबत कृष्णा नदीचा संगम होतो. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बोलायचं झालं तर पंचगंगा आणि वेदगंगा. ठीक आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा आणि वेदगंगा यांचा संगम कृष्णा नदीसोबत होतो. तर कोल्हापूरच्या नृसिंहवाडी येथे पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. तर कोल्हापूरच्या दंतेवाडा इथं वेदगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतो. आणि कृष्णा नदी जी उपनदी भीमा नदी यांचा संगम कर्नाटकमध्ये रायचूर येथे होतो. तर ठीक आहे, थोडक्यात एकदा पुन्हा बघूया.